रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वाडीचरण सरोड पुलाची बिकट अवस्था, नागरिकांचा संताप, तातडीच्या दुरुस्तीची मागणी. शावडी तालुक्यातील वाडीचरण ते सरोड मार्गावरील महत्त्वाच्या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक बनली असून पुलावरील कॉन्क्रीटचा थर उखडून लोखंडी सळ्या उघड्यावर आल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलाची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाडीचरण सरोड हा मार्ग तालुक्यातील सुमारे 15 गावांसाठी महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. बांबोडे आणि सरोड या प्रमुख बाजारपेठांना जोडणाऱ्या या रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. कापशी, वडगाव, हारुगडेवाडी, माणगाव, शिवारे, भेडसगाव आणि वाडीचरण परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग जीवनवाहिनी ठरला आहे. मात्र पुलावरील कॉन्क्रीटचे मोठे तुकडे निघून गेल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच लोखंडी सळ्या बाहेर आल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी या पुलाच्या दुरावस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र पुलाच्या दुरुस्तीकडे अद्याप दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याची सुरुवात झाल्याने पुलाचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विन टीव्ही मराठीसाठी शावडीहून नथुराम डवरी. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.